काय पण म्हणायचं. तुम्हाला या प्रकरणामध्ये न्यायालयीन लढा लढावा लागला तर ती तयारी आहे का? मी असं ठरवलंय की ह्याच्यात मी एक नॉन कन्व्हेन्शनल अशा प्रकारचं एक पीआयएल करणार आहे. बर. म्हणजे ते पीआयएल ला मीच ड्राफ्ट करणार आहे आणि त्याच्यात पहिलं घालणार आहे की ह्या न्यायालयाला माझी नम्र विनंती आहे की अजित पवारांचं एक तर सिंचन घोटाळा, त्यांचा महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा, त्यांचा जरांदेश्वर घोटाळा, ईडीच्या चाललेल्या चौकशा, जप्त झालेल्या प्रॉपर्टीज, या सगळ्यावर कोर्ट मॉनिटर्ड एन्क्वायरी, या सगळ्या रिओपन करून कोर्ट मॉनिटर्ड एन्क्वायरी करा. ही जी डॉक्युमेंट्स आम्ही देतोय आणि आधीचे झालेले स्कॅम्स, याच्यावर कुठलंही राज्य शासन किंवा म्हणजे राज्यही नाही आणि राष्ट्रीयही नाही, कोणाचाही हस्तक्षेप चालणार नाही, इतकं स्पष्टपणे मी ती मागणी करणार आहे. म्हणजे फडणवीस नाही, अमित शहा नाही, मोदी नाही, कोणाचंही इंटरफिअरन्स याच्यात चालणार नाही, कोणी केसेस बंद करू शकणार नाहीत, असे थेट आदेश. ही माझी प्रेयर नंबर 1 असणार आहे. आणि याच्यात मी मागणी करणार आहे की आता जर आपल्याला देशाला कुठेतरी वाचवायचं असेल भ्रष्टाचारापासनं, कारण दोन्ही हातांनी सगळे लूट 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 लुटतायत, आणि हे जर थांबवायचं असेल तर आपल्याला एक प्रयत्न करायला हवा. आणि ते करण्यासाठी पहिलं ते ह्या ज्या चौकशा बंद केल्या जातात ना, हे अधिकार तुम्ही यांच्याकडनं काढून घ्या. ही माझी मागणी असणार. या एक शेवटचा प्रश्न, उपमुख्यमंत्री म्हणून किंवा मंत्री म्हणून किंवा पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांचा राजीनामा या प्रकरणामध्ये तुम्हाला का हवाय? इथे ऑफिस ऑफ प्रॉफिट होत आहे की कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होत आहे, काय होत आहे? दोन्ही होत आहे. कारण आत्ताच्या घटकेला पहिलं तर त्यांनी त्या पदावर असल्यामुळे ही चौकशीच नीट होणार नाही, आणि चौकशी नीट झाली नाही तर सगळं बाहेर येणार नाहीये. हा पहिला मुद्दा. त्याच्यानंतर मी आता जे काम करतेय, आत्ताच्या घटकेला मी जेवढ्या कंपनीज 69 कंपनीज अजित पवारांच्या आणि त्यांच्या लोकांच्या काढल्यात, आणि त्या 69 कंपनीजमध्ये म्हणजे त्यांचे जे सगळे फ्रंट्स आहेत. आता सुरुवातीला कसं झालं, नॉन कॉन एनर्जीज, फायर पॉवर मार्केटिंग, फायर पॉवर, बरेच त्यांच्या ज्या कंपनीज होत्या, जे अॅग्रोकेम ज्याचं नाव बदलून स्पार्कलिंग सॉइल केलं गेलं, सीड ट्री आहे, ह्या सगळ्या कंपन्यांचे डिटेल मी काढणार आहे आणि ते त्याच्यात असलेल्या जमिनी आणि तुम्ही काढणार आहे. अजित पवारांना नियमांवर बोट ठेवून सांगणार आहात. एक्झॅक्टली. की बाबा तुम्ही जे असे थापाथाप्या करता ना, म्हणजे मला तर आशिष मुद्दाम म्हणावंसं वाटतं, की पहिल्या दिवशी अजित पवार म्हणाले, की मला असं ऐकून होतं, की काहीतरी आहे, पण मला नक्की माहीत नव्हतं. दुसऱ्या दिवशी फडणवीसांना भेटतात आणि फडणवीसांना भेटून आल्याबरोबर, कारण फडणवीस वकील आहेत, त्यांनी सांगितलं असेल त्यांना, की असं तुम्ही जाहीर करून टाका, की बाबा आम्ही हा रद्द करतोय व्यवहार. मग ते सगळे बरोबर आहे. माध्यमात चालवतील आणि विषय संपून जाईल. पण नाही, आणि नाही, तसंच तेव्हा बरंचसं अजित जवळ पवारांचं एक लागलं. वाक्य आहे. ते असं म्हणाले होते, की अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, की मी नियमात असणारच काम करतो. हो ना, अगदी. म्हणूनच मला कौतुक करावंसं वाटतं, की त्यांनी नियमात राहून त्यांनी सिंचन घोटाळा केला. नियमात राहून त्यांनी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा केला. सगळे साखर कारखाने नियमात राहून त्यांनी सगळ्यांना खिरापतीसारखे वाटून टाकले. त्याच्या नियमात राहून त्यांनी जरांदेश्वरमध्ये फ्रॉड्स केले. आता काय सगळे नियमात, आणि हे सगळं बोलतात आणि लोकं ऐकतात. मला तर आणि त्याच्यावर त्यांना दादा म्हणतात. दादा म्हटलं ना, की माझं तडकतं डोकं. की मी नेहमी म्हणते, की मी कोणाचाही अनादर करत नाही. पण ज्या लोकांना आदर देणं गरजेचं नाही, त्या लोकांना मी देत नाही. तर त्यांना मी दादा कोणी म्हटलं, मला पत्रकार विचारतात, की अजितदादांबद्दल तुमचं काय मत आहे? तर मी त्यांना म्हणते, दादा असतील तुमचे, माझे नाहीत. त्यामुळे तुम्ही मला याच्यापुढे बोलताना अजित पवार म्हणत जा नुसतं, आणि जे मी एकदा नाही 100 वेळा म्हणते. ठीक आहे. तुम्ही या प्रकरणाचे सगळे डॉक्युमेंट्स काढलेले आहेत आणि त्यातून अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणामध्ये अनेकांना हे कळतंय, की पार्थ पवार यांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील आणि महायुती सरकारनं चालवलेला आहे, की त्यांना अगदी खड्यासारखं बाजूला काढलंय, बाकीच्यांना बळीचा बकरा केलं चाललंय. पण यामध्ये इट्स अ क्रिमिनल कॉन्स्पिरसी, म्हणजे हा फौजदारी गुन्हा आहे. याकडे तुम्ही लक्ष वेधताय आणि अमेडिया कंपनी ही केवळ एक बोगस शेल कंपनी दिसते आहे आणि ती या व्यवहारासाठी चर्चेत आणली गेली आणि तिच्यावरती हा व्यवहार दाखवला. आणि मग ते उद्योग विभाग असेल, महसूल विभाग असेल, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय असेल, ठिकठिकाणी इथे फसवणूक सरकारची झालेली आहे. पण सरकारलाच वाटत नाही की आपली फसवणूक झाली आहे. जर का सरकारला वाटलं तर आणखी उच्चस्तरीय चौकशी सरकार यामध्ये नेमेल
किंवा अजित पवारांचा राजीनामा घेईल, आता ते बघायचं आहे. थँक्यू व्हेरी मच अंजली दमानिया, तू वेळात वेळ मोस्ट काढून वेलकम. ही मुलाखत दिली. थँक्यू. मोस्ट वेलकम. मोस्ट वेलकम.